आयुष्यात आलेले हे अनुभव संदेशाच्या रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होत जातं। यासाठीच आम्ही तुमच्यासोबत रोज स्वामींचे नवनवीन संदेश घेऊन येत असतो। स्वामींचे संदेश तुम्ही रोज ऐकावे, रोज नवीन काहीतरी शिकावं। आयुष्य हे खूप लहान आहे, त्याला तुम्ही आनंदाने जगता आलं पाहिजे। तोच खरा जीवनाचा शिल्पकार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामींचरणी साष्टांग दंडवत। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस। यात तुझी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तरच हा संदेश पूर्ण आहे। तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती करावयास आवडत नसेल तर तू पूर्ण नाही ऐकले तरीही चालेल। हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठी पाठवला होता। तुझी इच्छा असेल तर पूर्ण ऐक। स्वामी म्हणत आहेत, बाळा, हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे। या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की ऐक। येत्या काही तासांत तुझ्यासाठी खूप मोठे मोठे आम्ही काम करून ठेवले आहे। येत्या तासात तुला खूप मोठे अनुभव, खूप मोठ्या बातम्या आमच्याकडून मिळणार आहेत। आमचे देवदूत तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार आहेत। तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो भक्कम असू दे आणि तो असाच असू दे। स्वामी म्हणतात, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जरूर लिहील। तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये 1802 हा अंक टाईप करा। श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते। नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही। शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं। कधी कधी शब्द खूप साथ देतात। माणसं नाही, आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या 1000 चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत। कधीच खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलतं। फक्त असावा लागतो तो संयम। पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात। 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो। काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा। कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन। आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे। श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। स्वामी संदेश आवडत असतील तर आत्ता आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एक मुलगा होता। त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती। मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं, पण कसं ते समजत नव्हतं। एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लहान पावलांनी सुरुवात करावी। ते म्हणाले, रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। त्या मुलाने हे मनापासून मान्य केले। त्याने ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायचे। सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची, वडिलांना शेतात काम करून मदत करायची आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची। हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागले। काही वर्षांनी त्या मुलाने गावातल्या चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली। छोट्या पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले। स्वप्न कितीही मोठे असले तरी त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते। कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तू काळजी करू नकोस। तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आहोत। तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही। तुझ्या ज्या आयुष्यात अडचणी आहेत, तुझे जे अडकलेले काम आहे
ते येत्या 24 तासांत संपूर्णपणे पूर्ण होणार आहे. आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागतंय. तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आता पूर्णपणे संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल. येत्या काही काळात तुझ्यासाठी मोठमोठ्या बातम्या आम्ही आणणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नकोस, कारण तू आता रडणार नाहीस. तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे. तुला आता हसण्याची वेळ आली आहे. आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील. आता तुझ्या आयुष्यातील जी संकटे आहेत ती सुद्धा काही काळातच निघून जातील. लहान दुःखे बोलकी असतात आणि मोठी दुःखे ही मुकी असतात. तुझ्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे. ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात, पण ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या बोलत नाहीत. पण तू काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत. आम्ही काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो, आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार. तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आज स्वामी तुला सांगत आहेत, माझ्या प्रिय बाळा, स्वतःबद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल, त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. ही जगाची रीतच असते. आज तू जे काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्याच्या सुद्धा आधी तूने जे काही चुकीचे काम केले असतील, कदाचित तू एखादी मोठी चूक केली असेल, कदाचित ती चूक सुद्धा चुकून केलेली असू शकते. पण एवढं लक्षात ठेव, जे कर्म आहे ते एकदा झालं की झालंच. पण तू भिवू नकोस, तू काळजी करू नकोस. तू फक्त आमचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुझ्या सर्व काही चुका आणि गुन्हे आम्ही माफ करू. आणि हो, यापुढे आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा. यापुढे आता चुका तू करायच्या नाहीत. आता तुझे आयुष्य बदलणार आहे. जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे. लोक दुसऱ्यांच्या गुणाचा निरादर करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण असं करायचं नसतं. जो व्यक्तीच्या अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा. आपल्या अंगात सुद्धा एखादा गुण असेल, तो त्यापेक्षा मोठा का असेना, पण त्याला सुद्धा आदर द्यायलाच पाहिजे. आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरुकिल्ली नाही. बाळा, तू काळजी नको करू. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळात मोठे मोठे चमत्कार आम्ही घडवणार आहोत. आम्ही तुझ्यासाठी एक पूर्ण प्लॅन केला आहे. आमचे देवदूत ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. तुला येत्या काही तासांत ते मिळणार सुद्धा आहे. तू या गोष्टीवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर हो स्वामी माऊली, माझा विश्वास आहे असं टाईप कर. असे म्हणतात, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण ही कधीच येत नसते. कदाचित एखादी अडचण आली सुद्धा, एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा, तर ती सुद्धा येत्या काही काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात. लक्षात ठेवा, जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत असतात. तुम्ही एखादी चूक केली, कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असेल, काही लोक स्वामींच्या मठातही गेले नसतील, तर त्या लोकांनी काळजी करू नका. स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक ही कधीच मनाला लागून घेत नाही. तुम्ही कदाचित निरादर सुद्धा केला असू शकतो, पण काळजी करू नका. आता नित्य नामस्मरण करा. याने तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी तुमची साथ देतील. स्वामींचा एकदा जो हात पकडतो, पण स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाहीत. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याच्या साथीला राहतात. स्वामी तुम्ही एकदा ज्याचा हात पकडता त्याचा हात त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. द्वेषाला द्वेषातून उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही. द्वेष थांबवायचा असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे. द्वेषाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे.
तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू शकता. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे असतील, ते अडचणी असतील, त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांची काळजी करायला स्वामी आहेत. तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. आता काही लोक इथेपर्यंत आले असतील तर 70 ते 80% लोक या संदेशाला सोडून गेले असतील. आता जे लोक इथेपर्यंत या संदेशाला ऐकत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्यांच्या सोबत असावेत अशी त्यांची इच्छा आहे. तर अशा लोकांनी काळजी करू नका. हा संदेश ऐकत राहा. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामींचं अभिवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन पूर्णपणे सत्य आहे. आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही. स्वामी तर सदैव आपल्या पाठी आहेत. इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख असते. स्वामी सांगतात, मूर्ख मनुष्य दुसरे कुठेतरी सुख शोधतो. शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो. सुख हे आपल्यातच आहे, ते पाहावं लागतं. खरे सुख वास्तविक त्याला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मानण्यात असते. जे लोक दिखाव्यावरती जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसतं, पण त्यातही त्यांना सुख हवं असतं. असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. आपला विश्वास स्वामींवर असा पाहिजे जसे की स्वामी आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाहीत. स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा, तो ठेवायला हवा, जेणेकरून आपण कुठलेही काम करू, जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे. आपण फक्त कर्म करत जावे, फळाची अपेक्षा करायची नसते. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील. ज्याचे संपत्ती निर्माण केली नाही, ज्याने आयुष्यात काहीच कमावले नाही, त्याला त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही त्याला सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. स्वामी म्हणतात, संपत्ती तर कोणीही करेल, सुख करायला हिंमतच लागते. सुख करायला समाधानी व्हावं लागतं. समाधानी व्हायला आपल्याला देवाच्या चरणी जावं लागतं. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, अरे वेड्या, या जगात असला कुठलाही मनुष्यच नाही जो दुसऱ्याला दुखावेल आणि स्वतः सुखी होईल. या जगात असंख्य लोक आहेत जे स्वतःचा आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात. असे लोक नेहमी सुखी असतात. तुझा यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोहमायेत अडकला आहेस. बाळा, लक्षात ठेव, व्यक्तीला आशा असणे, व्यक्तीच्या इच्छा असणे यात काही नवीन नाही, पण सोबतच दुसऱ्याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. तुला काही वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू दुसऱ्याचं भलं निश्चित करशील तर तुझ्या आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार. देव कर्म बघतो. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात संकट कितीही आली तरी घाबरायचं नसतं. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे, जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा स्वामी माझा विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो कशासी. असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तर तुझ्या कालही सोबत होतो, मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे, मी उद्याही तुझ्या सोबतच असेल. तू काळजी करू नकोस. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला नको फसवू. मी आहे. तुझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण आहे
याकडे लक्ष देऊ नका. ते ध्येय साध्यच करायचं आहे. कितीही कठीण असेल तरी याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकटेही येत असतात. त्याच्या जीवनात सुद्धा संकटे येतात. फक्त स्वामी त्यांच्या सदैव सोबत असतात हे मात्र नक्की खरं. जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर बाळा घाबरतोस कशाला? कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या जीवनात जे संकट येत आहे ते आम्हीच पाठवत आहोत. तू त्यांना न घाबरता सामना कर. तुझा विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांना दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ लावत असतो. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही. स्वामी महंत तुझ्या आयुष्यातील अडचणी आम्ही नक्की दूर करू. फक्त लक्षात ठेव, देवाला हे कधी सांगू नकोस की तुमच्या अडचणी या किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांग की तुमचा देव हा किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करा म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे मी सदैव असतो. तुम्ही पुढे चालत जा. काळजी करू नका आणि भिवू तर बिलकुल नका. जो नुसता नामात राहील मी त्याला अखेरपर्यंत सांभाळेन. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. प्रत्येकाच्या जीवनात कुठलं ना कुठलं संकट असतं. प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्टी अशा असतो ज्या इच्छा ठेवतो. तुझ्याही तशा काही असतील आणि त्या लवकर पूर्ण होतील. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत हे पुण्याचं बॅलन्स असतं. ते पुरेसे नसेल तर त्यासाठी आपल्याला अजून पुण्य करावे लागतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती एका चांगल्या विचारांवर चालतो त्याच्या आयुष्यात कधीच पुण्याचा बॅलन्स कमी होत नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचेच तर शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्यांचीच तर कृती होते आणि कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनत असतात आणि सबबींवर लक्ष ठेवून बघा, त्यातून चरित्र घडेल. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी सांगतात, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करून बघा. कधीतरी उपवास या तुमच्या अहंकाराचा देखील करून बघा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ज्ञान ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे आणि असमर्थ असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला समर्थ मिळेल. स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश सुद्धा मीच आहे. गाणगापुरात सुद्धा मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त नामस्मरण केले तरीही मी तुला दिसायला लागेल. तुझ्या गोष्टीत तुला अनुभव यायला लागेल. तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला लागतील. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला लागेल. श्री स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल
त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काही फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे. नित्य हो रे मना हे वाक्य जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला म्हणाल तेव्हा बघ किती संकटे आपोआप संपून जातील. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबतीला असतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला सुख वाटतं, तर एखाद्याला आपली शान मोठी झाली असं वाटतं, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यास समाधान वाटतं, आनंद वाटतो. अरे वेड्या, विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारी स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश बोलतो. त्याचा परिचय सुद्धा त्याच्या प्रकाशानेच मिळतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. लोकच तुमचा परिचय देत फिरतील. स्वामी म्हणतात, तुझा जर विश्वास असेल तर तुला ही गोष्ट नक्की कळेल की जेव्हा तू आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळते. तुझ्या मनाला एक वेगळंच ध्येय मिळतं. तू जेव्हा आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणांतच तुला दूर झाल्यासारख्या वाटायला लागतात. किती दिवसांचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते. फूल बनून हसत हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच तर खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती दिवस आनंदी राहता हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी राहतात याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप धरून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे. या जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते, चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. घाबरू नको, स्वामीच पकडतील हात. काळजी करू नका, स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकला असेल. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला आता स्वामींची गरज आहे, मला त्यांच्या मदतीची गरज लागणार आहे, आता त्यांची साथ मला हवी आहे, त्यावेळी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांनी कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. आपली नियत ही चांगली असू द्या. ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत जरी असली तरीही आपल्याला काहीही फरक पडू देऊ नका. कारण या दुनियेत जे दिखावा करतात ते जास्त काळ टिकत नाहीत. या दुनियेत रॉयल नाही तर रियल हे जास्त काळ टिकत असतं. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यावरून बाहेर याल. श्री स्वामी समर्थ. आयुष्य एक सापशिडीचा खेळ आहे. इथं शिड्या कमी पण गिळणारे सापच जास्त आहेत. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही. स्वप्न फुकटच असतात, पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. लोक सल्ला देतात पण सोबत देत नाहीत. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतात तर विचार करायला मिनिट लागतो. समजायला दिवस लागतात तर सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची दोन कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. आयुष्य खूप लहान आहे.
जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. जीवनात चढ उतार येत असतात. नेहमी हसत राहा, कारण असा चेहरा काय कामाचा जो कधीच हसत नाही. प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो, म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा. जोपर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तीपासून दूर नाही होणार तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी बरोबर व्यक्ती भेटणार नाही. हे जीवन फक्त तुमचे आहे, म्हणून याला दुसऱ्या कोणासोबत कंपेअर करून खराब करू नका. प्रत्येक क्षण जगा, कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता येत नाही. जाणीव करून द्या स्वतःला की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे भरकटत चालला आहात. लोकांचं ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात. तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत, कारण तुम्ही खूप वेगळे आहात. जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता. तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहेत आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका, कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात पुढे जाऊन. स्वामी बोलतात, कुठूनही घसरावं. माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो, मनाचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना, पण कधीच आपली इमानदारी सोडू नका. कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा नाहीतर सोडून जा. देव सांगतोय लक्षात ठेव, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. लक्षात ठेवा, कोणतेही कारण असो, कधीही रागावू नका. स्वभाव नियंत्रणावर ठेवा, कधीही चिडू नका. आयुष्यात जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. दुसऱ्याला याचं काही घेणं देणं नाही. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत असते. म्हणून विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब बदलेल. स्वामी बोलतात, चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. कधीही न पाहिलेले ब्रह्मांड हास्य, गुरुत्व, एक मार्गदर्शन स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, लवकरच तुझे सोन्याचे दिवस येतील. होय, तू काळजी करू नकोस. माझ्यावर आणि तुझा स्वतःवर विश्वास ठेव. जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या केलेल्या भक्तीचं फळ निश्चित मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवून सतत पुढे चला. आयुष्यात येथील खूप संकटे आडवी, फक्त त्यांचा सामना करायला शिका. नशिबाने काही मिळालं तर चांगलं, जर काही वाईट झालं तर काळजी करू नका. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामात जपत राहा. तुमचा वाईट सुद्धा सुखात बदलण्याची स्वामी ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. म्हणतात, माणसाला त्याचे भोग हे भोगून संपावे लागतात, ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जो व्यक्ती त्याचे भोग टाळण्याचा प्रयत्न करतो तो कधीच टाळू शकत नाही. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकलेला नाही आणि तो कधीही चुकणारही नाही. मनातला अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतो त्यांचे नशीब आणि मन हे खूप जास्त सुंदर होते. किती दिवसांचे आयुष्य असते. आज आपले कदाचित मोठे अस्तित्व असेल, पण उद्याला ते नसते. मग जगावे तर नेहमी हसून. दुःख का करावं? कारण या जगात उद्या काय होईल ते कोणाला माहिती नसते. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अपार श्रद्धेने भक्ती करा. सेवेत तुमचे दुःख, संकट हे संपूर्ण नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यात चुकलेले रस्ते योग्य मार्गावर सद्गुरू आणतील.
चिंतेप्रमाणे शरीर पोषण दुसरे म्हणजे दुःख असते. चिंता नको, चिंतन करा. चिंता केल्याने वेळ वाया जातो. आपले मन हे पूर्णपणे ताणग्रस्त होते. पण त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन केल्याने मन सकारात्मक ऊर्जेने भरून निघते. आयुष्यात वेगळी शक्ती आपल्याला भासायला लागते. आयुष्य एका वेगळ्या सकारात्मकतेत जाण्यास सुरुवात होतं. श्री स्वामी समर्थ बोलतात, कदाचित मी शरीराने तुमच्यासोबत नसेल तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलीही सुरुवात केल्यावर तुम्हाला ती गोष्ट कमीत कमी 30 ते 50 दिवस न थांबता करावी लागेल. त्यानंतर तुम्ही एका निर्णयावर येऊ शकता. प्रॉब्लेम असा आहे की लोक सुरुवात करतात आणि 10-15 दिवस करतात आणि काही नाही झालं की सोडून देतात. एवढ्या लवकर काही होत नाही. थोडा वेळ द्या. स्वप्न ही मीही पाहिली आहेत, खूप सारी. स्वप्न भविष्याचे, पण खरेच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का? असं जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो. आपल्याला वाटतं कधी कधी, यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही मिळत? पण खरं तर यश मिळत असतं, पण ते खूप हळूहळू होत असतं. लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत. ती सगळीच काही आधीपासून श्रीमंत नसतात. सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो. त्यांच्या काळात मेहनत केलेली असते. तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठे झाले आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात? की नुसतेच स्वप्न बघत आहात कधीतरी होईल असं? पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार, पण ठीक आहे. स्वप्न आपली असतील तर त्यांना सामोरं जाण्याची ताकद पण आपल्यातच असली पाहिजे. आणि जिथेपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत ना, तिथेपर्यंत ते स्वप्न खूप छोटं आहे असं समजा. लोक बोलणारे बोलून जातील, त्यांचं कामच आहे ते. फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहा. बघा, एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल. ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका. जेव्हा एक राजा युद्धात हरला तेव्हा तो शत्रूच्या सैनिकांपासून वाचण्यासाठी गुहेत लपला. ज्यांना यश मिळवायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो, हे एका लोककथेतून समजू शकते. कथेनुसार प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता. त्याचे सर्व सैनिक मारले गेले. राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला. सैनिक त्याचा पाठलाग करत होते. पळून जाण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक जंगलात राजाला शोधत त्या गुहेत पोहोचले. गुहेत राजाचा शोध घेतला, पण सैनिकांना तो सापडला नाही. बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठमोठे दगड घालून बंद केली. गुहा खूप खोल होती. राजा आत लपला होता. तो खूप थकला होता. भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करत आत बसला होता. तो गुहेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही. राजा निराश झाला. तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली. त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस. हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली. प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते. राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले. कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली होती. राजा गुहेतून बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला. अनुकूल राजांच्या मदतीने त्याने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले. या कथेचा नैतिक असा आहे की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो आपण अपयशी ठरतो. बाळा, काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते. आम्ही नेहमी तुला पाहत असतो. आमचे सर्वांकडे बारीक लक्ष आहे. कोण कसे वागत आहे, कोण कसे बोलत आहे, हे सर्व आम्ही पाहत आहोत. त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस. हताश, निराश होऊ नकोस. तू फक्त पूर्ण विश्वास ठेव आणि नित्यनेमाने नामजप करत राहा. बाकीच्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. बाळा, तू सध्याला कोणताच वाईट विचार मनात आणू नकोस. सध्याला तुमच्या या वाईट परिस्थितीमुळे, तुमच्या आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे
तुम्ही मनाने खूप थकलेला आहात आणि तुमच्या मनाचा थकवा फक्त एकाच गोष्टीने जाणार आहे आणि ती गोष्ट आहे नामस्मरण. म्हणून तुला जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण कर, नामजप कर. तुझे मन त्यामुळे शांत होऊन जाईल. ज्या वेळेस तुझे मन शांत होईल तेव्हा तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट वातावरण असू दे, गोंधळ असू दे, त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही शांत, स्थिर आणि समाधानी राहाल. जो आमच्या आश्रयाला येतो तो येता क्षणी शांतमय होऊन जातो. त्याचा पहिल्याचा स्वभाव आणि आत्ताचा नवीन स्वभाव यात खूप फरक असतो. त्यामुळे मनापासून नामस्मरण कर, नामजप कर. तुम्ही एका वेगळ्या शांततेच्या जगात गेल्यासारखे तुम्हाला अनुभव होईल. आजूबाजूला चालू असलेला गोंधळ, दंगा तुम्हाला त्रास देणार नाही. कारण नामस्मरणाने, शांततेने तुमच्या मनामध्ये वास्तव्य केलेले असते. शांत राहणारा माणूस हा कोणत्याही परिस्थितीत चलबिचल होत नाही. अगदी शांततेने आणि समजूतदारपणाने प्रत्येक परिस्थितीला हाताळतो. बाळा, तुम्ही देखील शांत आणि समजूतदार स्वभावाचे आहात. तुमच्या परिवारात तुम्ही समजूतदारपणाने वागता, बोलता, सगळ्यांना प्रेमाने तुम्ही सांभाळून घेता. पण काही वेळेस तुमच्या या समजूतदारपणाचा काही लोक गैरसमज करून घेतात. तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतात. तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता. नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे. अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात. तुमच्याविषयी तुमच्या माणसांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम काही जण करतात. आणि काही वेळेस तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्ती हे ज्यांना तुम्ही खूप मानता, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्या व्यक्तीही त्या गैरसमजाला पडतात आणि तुम्हालाच दोष देऊ लागतात. पण सत्य परिस्थितीत मात्र तुम्ही तसे काहीच करत नसता. तुमच्या मनात कोणतेच पाप नसते. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असता. बाळा, कोणाच्याही विचारांना तुम्ही बदलवू शकत नाही. लोकांना तुमच्याबद्दल काय विचार करायचा आहे, तुमच्याबद्दल काय विष पेरायचे आहे ते त्यांना पेरू दे. तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही तसे काही केलेले नाही. तुम्ही फक्त सेवाभावनेने सर्व गोष्टी करत असता. मग तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यात तुम्ही दोषी नाही. पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. तुमच्यासारखी साफ मनाची, निर्मळ मनाची माणसे ही कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही खरे आहात, सच्चे आहात. तुमच्या मनात कोणतीच खोट नाही हे आम्ही जाणतो. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा. बाकीच्या लोकांना त्यांच्या कर्मांवर सोडून द्या आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा. बाळा, तुम्ही एकटे नाही. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. काळजी करू नकोस. बाळा, जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातून ती व्यक्ती स्वतःहून नाही गेली, तर आम्ही स्वतःच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून, तुझ्या जीवनातून बाहेर काढलेले आहे. कारण ती व्यक्ती रोज ना रोज काहीतरी षड्यंत्र रचून तुला त्रास देत होती, तुमचा अपमान करत होती. आणि आता त्या व्यक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचले होते. त्यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार होते. म्हणूनच त्या व्यक्तीने तिचा खेळ सुरू करण्याआधीच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. त्यामुळे उगाच त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत राहू नका. दुःख करून रडत बसत नका. कारण जे काही घडलेले आहे ते केवळ तुमच्यासाठीच घडलेले आहे आणि ते घडणे देखील खूप गरजेचे होते. त्यात तुमचेच भले होते हे लक्षात ठेवा. त्यामुळे उलट आता तुम्ही तुमच्या मनाने, स्वच्छंदतेने, आनंदाने, सन्मानाने जीवन जगत आहात. याकडे लक्ष द्या. खूप वेळा जेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नसतात, खूप निगेटिव्ह प्रश्न निर्माण होतात मनात की कसं होणार. पण म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. एवढं सोपं थोडीच आहे ते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काम करावं लागेल. त्यासाठी नुसतं विचार करून काही होणार नाही. सवयी बदलाव्या लागतील. हे नाही जमलं तर दुसरं करा, ते नाही जमलं तर तिसरं करा, तेही नाही जमलं तर वेगळं काहीतरी प्रयत्न करा. प्रॉब्लेम कुठे होतं माहितीये? आपण फक्त 1 ते 2 वेळा प्रयत्न करतो आणि तुला नाही जमणार म्हणून सगळं सोडून देतो. तिथेच सगळं गणित चुकतं. जर तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न केले असते तर काय माहित, तुम्हाला त्यात सक्सेस सुद्धा मिळालं असतं. आपण लोकांचं ऐकत बसतो की ते बोलतात तुला जमणार नाही. हे सोडून दे, दुसरं काहीतरी कर, पैसे कमव आणि सेटल हो. पण प्रॉब्लेम सेटल होण्याचा नाही, ते तर होणारच आहोत. पण जे तुम्हाला पाहिजे ते नाही केलं तर काय उपयोग आहे आयुष्याचा?
जो तुम्हाला सुख पाहिजे तो कधीच नाही भेटू शकत. जर खूप पैसे मिळाले तरीही, आणि हे त्यांनाच समजेल ज्यांची खरंच काही स्वप्न आहेत. नाहीतर मग तुम्हाला पण इतरांसारखा जॉब करत आणि त्याच जॉबला रोज शिव्या देत जगावं लागेल. माहिती आहे यार, रियालिटीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, पण हेच तर आयुष्य आहे. जो यावर मात करून काहीतरी करतो ना, तोच मोठा कोणीतरी होतो. नाहीतर नॉर्मल आयुष्य तर सगळेच जगत आहेत यार. आयुष्यात खरंच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर माइंडसेट बदलावा लागेल. खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. सोपं काहीच नसेल हे कायम लक्षात ठेवा. निर्णय तुमचा आहे. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय देवा, देव माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सेवेने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरशील. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे, मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र आहे, ते म्हणजे अध्यात्म. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझ्या पुढच्या आता सर्व चिंता मिटणार आहेत. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय, श्री स्वामींवर मला विश्वास आहे असे टाईप करा. चुकीच्या वागण्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव. सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सक्त होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो,
म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाही हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ देऊ नकोस, याची काळजी तू घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे, हीच प्रार्थना. रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. जिथे सर्व आशा संपतात, नशिबाचे दरवाजे बंद होतात, आपली साथ सोडतात, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो. स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात कितीही अडचणी असो, त्या चिंता केल्यावर आणखी जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, स्वामी महाराजांची योजना सर्वोत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात. अशा वेळी महाराज शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी उत्तम योजना करत असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुलाही संधी मिळेल. लगेच तू हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. अरे, मग असंच आपल्यासाठी थोडंसं हसून बघ. बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. तू फक्त खचू नकोस. जरा डोळे उघडून पहा. जगाकडे प्रत्येकात आयुष्यात काही ना काहीतरी चांगले चालूच असते. थोडे नाही म्हणून उगाच कुडून बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. जर सामर्थ्य हातात आहे, मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छातीत 2 हात पुढे करून चल. विजय तुझाच असेल. मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे. पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करू नका. स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो. तो तर फक्त त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असतो, फक्त चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही. विश्वास असल्यास होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी हरतो मी संकटाला तेव्हा सावरता तुम्ही मला. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा वाट दाखवता तुम्ही मला. सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा अश्रूचे पाट माझे वाहता तेव्हा तुम्हीच मायेने जवळ घेता मला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही खूप नशीबवान आहात की स्वामींचा हा संदेश आशीर्वाद रूपी तुमच्या समोर आला आहे. स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुमचे नशीब उजळणार आहे. तुम्ही खूपच भाग्यवंत ठरणार आहात. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो. समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे, जी आपल्याला उभे राहण्याचे, पुढे जाण्याचे सामर्थ्य देते, ती म्हणजे आपला विश्वास, आपली श्रद्धा. आपला स्वामींवर असलेला विश्वास, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती. ज्या क्षणी आपण मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत. स्वामी माऊली आपल्यासोबत आहेत, आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो. हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो. आपण परीक्षेचा काळ असतो आपला, तो पण स्वामी म्हणतात
की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो. जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते, परंतु या उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो. आम्ही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो. आपला मार्ग कधीच सरळ नसतो. त्यात चढ उतार असतात, अडचणी असतात, पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात. जर तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देत असतात. आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपे होऊन जातात. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही, तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे. देव सुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. जेव्हा एखादी परीक्षा येते तेव्हा आपल्याला स्वामी महाराज सक्षम बनवत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात जर संघर्ष आला, अडचणी आल्या तर घाबरू नका, डगमगू नका. त्यामागे महाराजांचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनवणे हाच आहे. ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत. प्राथमिक खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण मनातून महाराजांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपले मन शांत होते, विचारही स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो. म्हणून आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखा. महाराज, भगवंत, परमेश्वर, स्वामी महाराज आपल्यातच आहेत. ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकतो. जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे, परमेश्वराचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. आज एक प्रॉमिस स्वतःला द्या की तुला निर्णय घ्यावे लागतीलच. तेच रोजच्यासारखे जगून काहीही होणार नाही. आहेत त्यात तुला बदलावं लागेल. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी सगळं तुझ्या हातात आहे. त्रास, दुःख होईल, पण त्यानंतर जो सुख आणि आनंद मिळणार आहे तो कितीतरी मोठा आहे. चला, कामाला लागा. आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं. मोठं झाल्यावर त्याची रियालिटी कळते. ती गोष्ट वेगळी असते. पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे. मग मोठं होता होता असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चाललं आहे का भास होतो आहे की माझं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना. यावर खरं तर उत्तर नाहीये, पण थोड्या गोष्टी स्पष्ट करते. पैसा, परिस्थिती, नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात असं सगळ्यांना वाटतं. पण काही जणांना ते नाही पूर्ण करतायत काही कारणांमुळे. चला ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका, कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत, लोकांचे नाही. जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही. पण मग ते स्वप्न कसे पूर्ण करतात? ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं, कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत. मग कुठलंही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि मार्ग निघतो. यार, जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते, माणसांच्या रूपात, वस्तूंच्या रूपात. मी हे तुम्हाला याचसाठी सांगत आहे की असा कुठलाच गैरसमज पाळू नका. या 3ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमची स्वप्न थांबवू नका. तुम्हाला ही फक्त स्वप्न तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईवडिलांसाठी पूर्ण करायची आहेत. तुम्ही बोलत असाल, काय यार सचिन नुसते स्वप्न करीत असतो. पण जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो जगात कुठेच मिळणार नाही, हे लिहून ठेवा. प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करतात तिथे काही जण असतात, त्यांना नाही बघवत. पण का बघवतं? तुमची तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून. का तुमचा स्वभावच असा वाईट आहे म्हणून? आणि काय मिळतं तुम्हाला दुसऱ्यांना नाव ठेवून? मोठेपणा की आनंद? आयुष्यात दुसऱ्याचा वाईट जो वाईट बघतो ना, तो नेहमी मागेच राहतो. अशी कामं करत हे कधी विसरू नका. त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तो काम करणाऱ्याची तेव्हा समजेल किती मेहनत
आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागतं ते. फक्त कोणाच्या कमेंट्समध्ये निगेटिव्ह विचार लिहिणं आणि त्यावर हसणं सोपं असतं. जे प्रत्यक्षात कराल ना, तेव्हा तुम्ही तुमचा आदर करायला लागाल. तुमच्यामुळेच तर काही जण धीर सोडतात आणि हार मानतात, कारण त्यांना सांगणारं कोणी नसतं की अशा माणसांना इग्नोर करायचं असतं. स्वतः तर काही करू शकत नाही, किमान दुसरे काही करत असतील तर त्यांचे पाय तरी खेचू नका. तुम्हाला हे सगळं टाइमपास वाटत असेल, पण बाकीचे लोक याला सिरियसली घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणून प्लीज जळू नका कोणावर. एखादी गोष्ट नाही पटली तर स्पष्ट बोला ना, पण हे वाईट काम करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर इग्नोर करा ना, काय फरक पडतो? दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्या ना. खूप पुढे जाल तुम्ही. जे जळतात ना, त्यांना वाटत असेल की काही होत नाही, पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा. आपल्याला जे काही मिळतं ती स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे नामस्मरण करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ जरूर मिळेल. देवाचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.